नमस्कार। बीड शहरात कित्येक सुंदर सुंदर स्थापत्य कलेचा नमुना असणारे मंदिरे आहेत। त्याचप्रमाणे बीड शहरात कित्येक आध्यात्मिक वैभवाचे केंद्र असलेले मठ किंवा संस्थान आहेत। त्यापैकी जवळजवळ 200 ते 250 वर्षे जुने असलेले आध्यात्मिक केंद्र श्री जनी जनार्दन पटांगण संस्थान बलभीम चौकाला लागूनच जुने सध्या फडके तहसील कार्यालय आहे। याच तहसीलाच्या बाजूला वेशीच्या अगोदर जी गल्ली लागते त्याच गल्लीत अगदी जुन्या तहसीलच्या पाठीमागे श्री जनी जनार्दन पटांगण संस्थान आहे। गल्लीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला समोरच दगडी पायऱ्या असलेल्या भक्कम लाकडी दरवाजा असलेला वाडा नजरेत पडतो। हेच धाकटे पटांगण जनी जनार्दन संस्था। वाड्यात प्रवेश केल्यावर चारी बाजूनी लाकडी बांधकाम असलेला चौकोनी सुंदर वाडा पाहून मन प्रसन्न होते। वाड्यात पश्चिम दिशेला तोंड करून एका दगडी चौथऱ्यावर सुंदर चंदन व सागवानी लाकडाचे देवघर असून देवघरामध्ये जनी जनार्दन महाराजांच्या सुंदर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। वाड्यात नित्य नियमाने रोज पारायण तसेच चातुर्मासात श्रीमद भागवत महापुराणाचे पारायण, विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते। याच वाड्याला असलेल्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच श्री गणेशाचे छोटेखान सुंदर मंदिर आहे। असे म्हणतात की श्री जनी जनार्दन स्वामी रोज याच गणेशाचे नित्य नियमाने पूजा अर्चा करत असत। धाकट्या जनी जनार्दन संस्थानचे दर्शन घेऊन पुन्हा मुख्य गल्लीत असेच थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूलाच थोरले जनी जनार्दन पटांगण संस्थानचे प्रवेशद्वार लागते। या पटांगणाला जनी जनार्दन स्वामीचे वस्त्र किंवा घोंगडी समाधी असे म्हणतात। या धाकट्या पटांगण संस्थांमध्ये आजही बऱ्याच ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन अतिशय उत्तम प्रकारे करून ठेवले आहे। अशाच प्रकारे धोंडीपुरात 300 ते 400 वर्षे जुना एक वाडा असून या वाड्यात स्वयंभू श्री नृसिंह मंदिर आहे। धोंडीपुरा आणि माळी वेशीच्या मधोमध असलेल्या एका गल्लीत प्रवेश केल्यावर एक सुंदर वाडा दिसतो। या वाड्याची भव्यता लांबूनच लक्षात येते।
वाड्याला असलेल्या उंचच उंच व भक्कम तटबंदी व वाड्याची भव्यता पाहून वाड्यात राहणाऱ्या लोकांची तत्कालीन प्रतिष्ठा काय असेल हे लक्षात येते। वाड्यात प्रवेश करण्यासाठी देखील तेवढ्याच भक्कमतेचा मजबूत कोरीव काम असलेला लाकडी प्रवेशद्वार आहे। आतमध्ये प्रवेश करताक्षणीच वाड्याची भव्यता, सुंदरता आणि स्थापत्य पाहून भूतकाळात गेलेला भास होतो। सुरुवातीलाच दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूला वाड्यात येणारे व्यापारी, फिर्यादी, याचक, दूत व इतर लोकांना विसावा करण्यासाठी जसे किल्ल्यावर देवड्या असतात तसेच दोन भल्या मोठ्या या वाड्यात ओसऱ्या आहेत। वाडा धुमदार दुमजली आहे। वाड्यात असलेल्या आडातील पाण्याचा आजही पिण्यासाठी वापर केला जातो। वाड्यात सुंदर तुळशी वृंदावन आहे। तसेच वाड्यात एक दुसरा सुंदर पोटवाडा असून प्रवेशद्वारावर सौभाग्याचे प्रतीक उलटे कमळ व एका बाजूला त्रिगजजेता तर दुसऱ्या बाजूला एक गजेता शरभ सदृश्य प्राणी आपल्याला नजरेत पडतो। तत्कालीन बीडचे वतनदार कान्होजी पंत देशमुख यांचा हा वाडा असून या वाड्याला कान्होजी पंत देशमुखची हवेली म्हणून ओळखले जाते। असे म्हणतात की श्री कान्होजी पंत हे नरसिंहाचे कट्टर भक्त होते। ते प्रत्येक कार्याच्या वेळी श्री नृसिंहाचे मनोभावने स्मरण करत असे। त्यांच्या या अपार भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना स्वतः नृसिंहाचे स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले, मी स्वतः तुझ्या घरी प्रकट होत आहे। सकाळी उठून पाहतास तर खरोखरच त्यांना घरातील मंडळीकडून माझ घरातील खांब दुबगलेली वार्ता कळली व त्याच ठिकाणी श्री नृसिंह प्रकट झालेले दिसले। आज देखील याच वाड्यात असलेल्या एका लाकडी बांधकाम व खांब असलेल्या भव्य माझघरात प्रवेश केल्यावर समोरच कान्होजी पंत देशमुख यांच्या स्वप्नातील श्री नृसिंहाची एक लाकडी खांब तभंगून प्रकट झालेली सुंदर श्री नृसिंहाची मूर्तीचे आपले दर्शन होते। तेव्हापासून आजपर्यंत नित्य नियमाने मोठ्या भक्तिभावाने नृसिंहाची पूजा अर्चा केली जाते। आपण माझा संपूर्ण व्हिडिओ आपला बहुमूल्य वेळ काढून बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।